महिनाभर खूप प्रॉडक्ट्स ट्राय करते कारण ते माझं कामच आहे. पण असे काहीच प्रॉडक्ट्स असतात जे मला जेन्युइनली आवडतात आणि मी जेन्युइनली पूर्ण महिना ते यूज करते आणि महिन्याच्या शेवटी असा व्हिडिओ बनवून ते तुमच्या बरोबर शेअर करते. सो या व्हिडिओमध्ये सुद्धा मी शेअर करणार आहे माझे मंथली फेवरेट एप्रिल एडिशन. हाय दोस्तो, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी, जी खूप दिवस गायब झाली होती या चॅनल पासून. असा लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ मी खूप दिवसांनंतर घेऊन आलेली आहे. बट आय एम सॉरी आणि मी आता रेग्युलर राहायची पूर्ण 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 कोशिश करणार. तर जसं तुम्ही टायटल मध्ये बघितलं की या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझे एप्रिलचे काही फेवरेट प्रॉडक्ट्स. आणि मी जास्त बडबड नाही करत, आपण डिरेक्टली प्रॉडक्ट्स बघूया. मी कुठल्या कॅटेगरी वाईज असं काही सांगणार नाही आहे. मी रॅन्डमली जो कुठला प्रॉडक्ट माझ्या हातात येणार तोच सांगणार आहे, बिकॉज मोस्टली मेकअपच आहे. सो कायच कॅटेगरी करूया. सो सगळ्यात पहिलं जे प्रॉडक्ट मला दिसत आहे ते आहे हे शॅम्पू. हे आहे बी ब्लंटचं इंटेन्स मॉइश्चर शॅम्पू आणि हे डीपली नरिश करतं आणि शाईन सुद्धा ऍड करतं. आणि ह्याच्यामध्ये आहे होबा ऑइल आणि व्हिटॅमिन ई आणि त्याच्यासोबत हे कंडिशनर पण आहे. सो याचा हा पॅक आहे पूर्ण. हे दोन्ही बद्दल सांगते. सो बेसिकली हे मला PR मध्ये आलं होतं ऍज अ गिफ्ट आणि याचा त्यांनी कुठलाच व्हिडिओ वगैरे काहीच नव्हतं मागितलेलं. सो मी हे ट्रायच नाही केलं जास्त. हे बस माझ्या घरी पडलेलं होतं कारण जसं तुम्ही बघू शकता मी हेअर कलर केलेले आहे. सो मी कलर प्रोटेक्टिंग शॅम्पू आणि कंडिशनर यूज करत होती. बट माझं कंडिशनर संपलं आणि मग मला हे कंडिशनर यूज करावं लागलं. आणि मग मी फर्स्ट टाइम जेव्हा हे यूज केलं तेव्हा मला एकदम क्लिअर डिफरन्स ओळखू आला. माझे केस इतके सॉफ्ट झाले होते. आणि मग नेक्स्ट हेअर वॉश मध्ये मी हे दोन्ही पण यूज करून बघितलं आणि तेव्हापासनं मी अजूनही आज सुद्धा मी हेअर वॉश केलेलं आहे, नाही काल केलं होतं. मी आतापर्यंत पण माझं कलर प्रोटेक्टिंग शॅम्पू आणि कंडिशनर यूज करत नाही आहे, कारण की हे इतके स्मूथ आणि सॉफ्ट बनवतं केसांना की मी स्वतःला रेजिस्टच नाही करू शकत हे यूज करण्यापासून. आणि त्याच्यामुळे माझा कलर थोडा फेड होत आहे, पण आय डोंट माइंड. मला तसं पण चेंजेस करायचं आहे. पण येस, इतकं मस्त शॅम्पू आणि कंडिशनर आहे. स्पेशली ही जी त्यांची इंटेन्स मॉइश्चर वाली रेंज आहे ही तुम्ही एकदा नक्की नक्की ट्राय करून बघा. ही मलाच नाही, फक्त मला, माझ्या मम्मीला, बहिणीला, पप्पांना सगळ्यांनाच आवडली आहे घरामध्ये आणि सगळे आम्ही हेच यूज करतो. आता मला हे रिस्टॉक करावं लागेल. मी हे यूज करत नव्हते म्हणून मी लोकांना गिफ्ट सुद्धा दिलं, कारण ते माझ्याकडे एक्स्ट्रा होते. पण आता असं मला रिग्रेट होतं की मी का दिलं. मलाच पाहिजे होतं, कारण की इतकं चांगला हा डुओ आहे. आणि याची प्राइस ना दोन्ही याच्यावर मला 399 दिसते. 400 रुपयांचा आहे. आणि मे बी तुम्हाला डिस्काउंट मध्ये मिळूनच जाणार हे नायका वगैरे वरती. असं पण बी ब्लंट वरती खूप वेळा सेल सुरूच असतात. सो तुम्ही हे ट्राय करू शकता. हे होतं आपलं फर्स्ट प्रॉडक्ट. बाय द वे हे सगळे प्रॉडक्ट्स मी टॅग करून देणार आहे, सो तुम्ही तिथून पण डिरेक्टली जाऊन चेक करू शकता. नेक्स्ट प्रॉडक्ट आहे एक परफ्यूम. सो मी प्लम बॉडी लव्हिंगचा एक परफ्यूम ऑर्डर केला होता जो खूप व्हायरल आहे, स्मोकिंग व्हॅनिला. सो खूप लोकांना तो आवडतो. आणि त्याच्याबरोबर मला 4 मिनीज आले होते, फ्री आले होते, कारण तेव्हा नायकाचा सेल सुरू होता. आय गेस मी तुम्हाला हॉलमध्ये दाखवलं पण असेल. तर त्याच्यामधला एक जो सेंट आहे, एक जो फ्रेग्रन्स आहे, तो माझा फेवरेट बनलेला आहे आणि मी तो ऑलमोस्ट संपवलेला आहे. टेस्टर आहे आणि हे पण एवढंच राहिलं. आता मला हा न्यू घ्यायचा आहे. मी मोठी बॉटल घेणार आहे याची, फुल साईज बॉटल. तर हा आहे फ्रेग्रन्स ओ सो पिस्ताशियो. हा त्यांचा न्यूली लॉन्च होता, म्हणजे आता एवढा असा जुना नाही, हा रिसेंटलीच लॉन्च झालेला आहे. गेस लास्ट इयर आय डोंट नो. इतका मस्त फ्रेग्रन्स आहे हा, म्हणजे मला तरी आवडलेला आहे. याच्यामध्ये व्हॅनिलाचा पण थोडा फ्रेग्रन्स आहे, पिस्ताशियोचा तर ऑफकोर्स आहेच. आणि असा असा खूप मस्त, असा खूपच सुंदर आहे. मला एक्सप्लेन नाही करता येत आहे, बट मला हा खूप आवडला. आणि हा माझ्या डेफिनेटली या महिन्याच्या फेवरेट्स मध्ये आहे. इनफॅक्ट हा मी मार्च महिन्यात पण पूर्ण महिनाभर यूज करत होती. मला जो मी घेतला स्मोकिंग व्हॅनिला त्याच्यापेक्षा जास्त हा आवडलाय. सो मी जरा रिग्रेट करता याच्यात पण की मी का ती फुल साईज बॉटल नाही घेतली आणि ही घेतली, का ही नाही घेतली आणि ती घेतली. सो येस, बट आता ठीक आहे, काही नाही, आपण ही पण नवीन घेऊ. पण येस, खूप मस्त आहे. आणि याची फुल साईज आय गेस मला पडली होती, म्हणजे 700-800 ची आहे. महाग आहे, बट ट्रस्ट मी, हे पूर्ण दिवसभर टिकतं तुम्हाला. सो तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही आहे. आता आपण प्रॉपर मेकअप प्रोडक्ट्स कडे जाऊया. आता मोस्टली मेकअपचेच प्रोडक्ट्स आहेत. सो सगळ्यात पहिलं जे मी रोज यूज करते, म्हणजे एव्हरी सिंगल डे, मी कुठे जात असली किंवा नसली तरी पण, मी घरातही असली तरी पण मी हे प्रोडक्ट यूज करते रोज. आणि ते आहे हे इट्यूबचं वॉटर टिंट. ओ माय गॉड, एकतर हे स्वस्त आहे. हे ते बेनिफिटच्या बेनिटिनचं ड्यूप
आहे आणि हे मला 350-400 रुपयांचं मिळालेलं आहे. ते तर महाग आहे, तेच 1200 वगैरेचं. सो इतकं मस्त प्रॉडक्ट आहे. गालांना तर मी आता पण लावलेलंच आहे, बट मी ओठांना सुद्धा लावते. हे असं वॉटर सारखं टिंट आहे, मी ते तुम्हाला लावून दाखवते असं. आणि फक्त एक गोष्ट आहे की तुम्हाला हे पटकन असं ब्लेंड करावं लागतं आणि हे टिंट आहे, सो हे कुठेच जात नाही. इतकं मस्त लॉंग लास्टिंग टिंट आहे आणि इतकं नॅचरल तो कलर देतो ना तुमच्या लिप्सला, तुमच्या गालावरती. मला तो खूप आवडला आणि हा परफेक्ट शेड आहे माझ्यासाठी. जो शेड आहे तो मी लिंक देऊन देणार किंवा टॅग करून देईन. मला आता इथे दिसत नाही आणि नाव पण नाही माहिती आहे कुठला शेड आहे तर, बट खरंच खरंच खूप चांगला टिंट आहे. जर तुम्हाला असं पाहिजे असेल की काहीतरी लाईट वेट पाहिजे आहे पण मला कलर पाहिजे आणि असं प्रॉपर ब्लश नाही पाहिजे, मला काहीतरी माझ्या गालावर असं नॅचरल दिसलं पाहिजे, तर तुम्ही हे नक्की एकदा ट्राय करा. हे तुम्ही एव्हरीडे पण यूज करू शकता, म्हणजे असं कुठे कुठे जायचंच आहे तेव्हाच लावायचं असं काही नाही, नॉर्मली पण तुम्ही यूज करू शकता. मेकअप नसेल केलं बेअर फेस वरती तर हे अजून चांगलं दिसतं, कारण की इझिली ब्लेंड होतं आणि मग खरोखर असं वाटतं की आपण खरंच ब्लश करत आहोत. बट मेकअप सोबतही हे खूप सुंदर दिसतं. सो हे आहे माझं थर्ड प्रॉडक्ट जे मला खूप 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 आवडलेलं आहे. तर माझी लाईफ थोडीशी जेठालाल सारखी आहे, हे खरोखर सांगते मी तुम्हाला, बिकॉज मी पूर्ण व्हिडिओ शूट केला आणि मग मला कळलं की जो अर्धा व्हिडिओ आहे, अर्धा पण नाही, तुम्हाला फक्त मी 3 प्रॉडक्ट्स दाखवले असतील, त्याच्यानंतरचा सगळा जो पार्ट आहे तो तेव्हा माझा माईक बंद झालेला होता, कारण की त्याची चार्जिंग संपलेली आहे आणि मी तशीच बडबड करत होती आणि काहीच ऐकू नाही आलं. व्हेरी गुड. त्याच्यानंतर माईक बंद झाला आणि तिकडून कन्स्ट्रक्शन ड्रिल मशीन पण सुरू झालेली आहे. सो प्लीज दोस्तो, प्लीज जर त्यांचा तुम्हाला आवाज येत असेल हा ड्रिल मशीनचा, प्लीज इग्नोर करा. तुम्ही माझ्या प्रॉडक्ट्सवरती फोकस करा, ठीक आहे? येस, मी तुम्हाला हे टिंट दाखवलंच आहे जे मी माझ्या लिप्सवरती यूज करते आणि आपण लिप्सच्या बद्दल बोलतच आहोत, तर मला आणखीन एक लिप प्रॉडक्ट दाखवायचं आहे. ते आहे हे मृचा ब्युटीचं लिप मेल्ट, बेसिकली लिप ग्लॉसच आहे हे, आणि स्पेशली याच्यातला जो शेड आहे टोस्टी, हा या पर्टिक्युलर शेडबद्दल मला बोलायचं आहे. पहिले तर मी लिप्सवरती हे टिंट लावते, त्याच्यानंतर हा लिप ग्लॉस लावते आणि मग एक लिप लायनरने लिप्स लाईन करते. इतका सुंदर चटपटा लिप कॉम्बो तयार होतो, जे आता खूप जास्त ट्रेंडिंग आहे आणि मी आता पण ते वेअर केलेलं आहे. इतकं सुंदर, जर तुमचा माझ्यासारखा स्किन टोन असेल तुमच्यावरती इतका सुंदर दिसणार आहे तो लिप कॉम्बो. आणि हा लिप ग्लॉस पण, एकतर हे फक्त लिप ग्लॉस नाही आहे, हे एक लिप बाम सारखं पण काम करतं, बिकॉज हायलुरॉनिक ऍसिड आणि खूप काही अशा नरिशिंग गोष्टी आहे याच्यामध्ये. सो हे तुमच्या लिप्सला हायड्रेट सुद्धा करतं. त्याच्यानंतर लिप ग्लॉसचं काम तर करतंच, बट जर तुम्हाला थोडेसे असे फुलर लिप्स आवडत असतील तर ह्याच्यामध्ये ना थोडंसं असं जे प्लम्पिंग इफेक्ट आहे ना ते पण हे देतं, बिकॉज हे लावल्यावरती थोडंसं असं थंड तुम्हाला वाटतं आणि त्याच्याने तुमचे लिप्स थोडेसे फुलर दिसतात, एकदम कमी प्रमाणात, जास्त नाही. जर तुम्हाला तुमच्या छोट्या पतल्या लिप्सचा कंटाळा आला असेल आणि तुम्हाला असे फुलर लिप्स आवडत असतील तर तुम्ही हे डेफिनेटली एकदा ट्राय करू शकता. थोडंसं महाग आहे हे, 600 पर्यंत येतं हे, पण जर तुम्हाला आवडत असतील लिप ग्लॉसेस कलेक्ट करणं तर तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करू शकता. हे तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच पाहिजे. आणि स्पेशली हा शेड ज्याचं नाव आहे टोस्टी. येस, मृचा ब्युटीची बात करतच आहोत, तर आणखीन एक मृचा ब्युटीचं प्रॉडक्ट मला तुम्हाला दाखवायचं आहे आणि ते आहे त्यांचा हा फ्रॅकल पेन. सो ह्याच्यामध्ये माझ्याकडे दोन्ही शेड्स आहेत, एक आहे डॉटी AF आणि एक आहे कोको किस. याच्याबद्दल मी फुल व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, जो माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहे, म्हणजे फुल रिव्ह्यू व्हिडिओ, आणि कसं यूज करायचं ते पण मी दाखवलेलं आहे. बट समर्स आहेत आता आणि समरमध्ये फ्रेकल्स खूप सुंदर दिसतात. तो असा मस्त समर लुक करताना थोडेसे असे फ्रेकल्स बनवणं इतकं सुंदर दिसतं आणि तेच मला खूप आवडतं. मी आता वेअर पण केलेला आहे, मी तसा लुक केला होता बिकॉज. आणि ह्याचे 2 शेड्स आहेत. तर एक जो आहे तुम्हाला दाखवते मी, इथे मगाशी जेव्हा माईक बंद होता तेव्हा केला होता. सो हा जो दिसतोय लाईट, हा आहे कोको किस. हा मी फ्रेकल्स बनवण्यासाठी यूज करते. आणि हा जो आहे डार्क, याचं नाव आहे डॉटी AF. सो आपण फाउंडेशन वगैरे लावतो आणि मग आपल्या चेहऱ्यावर जे तीळ असतात ते फाउंडेशनने असे दबून जातात खाली त्याच्या, तर मला आवडतात. स्पेशली हा एक आणि इथला जो तीळ आहे तो मला खूप आवडतो आणि तो मला गायब नाही करवायचा असतो, तो मला दाखवायचा असतो लोकांना. सो ते मी एनहॅन्स करण्यासाठी हा जो डार्क शेड आहे तो यूज करते, म्हणजे ते नॅचरल वाटतं. हे दोन्ही ब्राऊन शेड्स आहेत, काळ्या कलरचं बिलकुल नाही आहे, कारण की ते काळं आपण यूज केलं तर ते अननॅचरल वाटतं आणि असं थोडंसं आर्टिफिशियल वाटतं. बट
बट हे जे शेड्स आहेत हे खूप मस्त प्रॉपर शेड्स आहेत. हे स्वस्त आहेत. हे तुम्हाला 350-400 पर्यंत मिळून जाणार एक पेन. आणि हे तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती चेक करू शकता किंवा मी तुम्हाला टॅग करून देणार, तिथून पण तुम्ही जाऊन बघू शकता. बट येस, हे मला खरंच खूप आवडलेलं आहे. आणि तुम्ही जेव्हा म्हणजे मेकअप नाही करत आणि फक्त हे टिंट लावलं आपलं, त्याच्यानंतर हा लिप कॉम्बो केला आणि हे फ्रेकल्स केले, काय मस्त तुमचा समर लुक होतो. इतका सुंदर, एव्हरीडेसाठी एकदम परफेक्ट. सो हे होतं माझं नेक्स्ट प्रॉडक्ट. आता एका बेस प्रॉडक्टबद्दल बोलायचं आहे आणि ते आहे हे ऑलिव्हिया ब्युटीचं कन्सिलर. फर्स्ट ऑफ ऑल इतकं अंडररेटेड कन्सिलर आहे हे आणि स्वस्त पण आहे. आय गेस मी प्राईस वगैरे देऊन देणार याची. याचं शेड आहे कॅरेमल डिलाईट. इतका सुंदर शेड, माझ्यासाठी मस्त मॅच आहे हा. मी जेव्हा पण मेकअप करत आहे रिसेंट डेजमध्ये हे कन्सिलर मी यूज करतच आहे आणि माझे डार्क सर्कल्स इतक्या इझिली हाईड होत आहेत. म्हणजे तुम्ही आता बघू शकता काही दिसत नाही आहे आणि माझी झोप होत नाही आहे तर मला डार्क सर्कल्स दिसायला लागलेले आहेत. आणि जर तुमचे कुठले पिंपलमुळे जर कुठले डाग वगैरे असतील ते पण याने लपून जातात. आणि हे असं ड्राय आउट नाही करत. जे सगळ्यात मोठी आणि चांगली गोष्ट, हे असं ग्लोईनेस राहू देतं तुमच्या फेसवरती, तुमच्या अंडर आईजमध्ये, जे मला खूप आवडलं. इतकं लाईट वेट आहे. हे लावायचं, थोड्या वेळ 10 ते 15 सेकंड याला सेट होऊ द्यायचं आणि मग असं ब्लेंड करायचं. मस्त कव्हरेज देतं. लाईट टू मीडियम कव्हरेज आहे आय गेस याची, बट तुम्ही त्याला डेफिनेटली बिल्ड करू शकता. आणि ह्याच्याबद्दल कोणी बोलत नाही, आय डोंट नो वाय, बट मला हे ॲज अ ॲड करण्यासाठी आलं होतं. बट जेव्हा म्हणजे ज्या व्हिडिओसाठी मला ॲड करण्यासाठी आलं होतं त्याच्यात मी हे जास्त बोलली नाही या कन्सिलरबद्दल. मी बाकीच्या प्रॉडक्टबद्दल बोलली. पण त्याच्यानंतर जेव्हा मी हे यूज केलं त्याच्यानंतर मला हे म्हणजे यूज करता करता मला आवडत गेलं आणि आता हे माझं ॲब्सोल्यूट फेवरेट कन्सिलर बनलेलं आहे. वन ऑफ द फेवरेट कन्सिलर. आणि स्पेशली एप्रिल मंथमध्ये तर हे मी खूप यूज केलेलं आहे आणि मी पुढे पण यूज करताना खूप बघते मला हे. सो येस, हे मला ॲड करायचंच होतं या व्हिडिओमध्ये. आता एक लास्ट प्रॉडक्ट आहे आपल्या या व्हिडिओचं आणि ते आहे अगेन मार्स कॉस्मेटिक्सचं. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे मार्स कॉस्मेटिक्सला, की तुम्ही काही प्रॉफिट म्हणजे मिळत आहे की नाही तुम्हाला? बिकॉज इतक्या स्वस्त प्राईसमध्ये इतके सुंदर सुंदर प्रॉडक्ट्स, ओ माय गॉड. सो हा मस्कारा त्यांचा डबल ट्रबल मस्कारा आहे त्यांचा. हा खूप व्हायरल आहे ऑलरेडी, पण मी हा यूज केला नव्हता आणि रिसेंटली जो नायकाचा सेल गेला त्याच्यामध्ये मी हे ऑर्डर केलं होतं आणि तेव्हापासून मी हे रोज म्हणजे जेव्हा पण मी यूज करते तेव्हा मी हे रोज यूज करते. जेव्हा पण मी मेकअप करते तेव्हा मी हाच मस्कारा यूज करते. आता पण यूज केलेला आहे. सो डबल ट्रबलची काय गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये 2 स्टेप्स आहेत. जेव्हा तुम्ही हे पहिलं ओपन करता, हे बेसिकली तुमच्या लॅशेसला लेंथ प्रोव्हाइड करण्यासाठी आहे आणि मग हे बंद केल्यावरती हे जे पर्पल कलर दिसतोय तो ट्विस्ट करून जेव्हा आपण ओपन करतो, सो हे तुम्हाला व्हॉल्यूम देण्यासाठी बनलेलं आहे. सो दोन्ही स्टेप्स तुम्हाला, दोन्ही गोष्टी ज्या आपल्याला पाहिजे असतात आपल्या आय लॅशेसमध्ये, ते देण्यासाठी हा बनलेला आहे. आणि फक्त 250 की 300 रुपीजमध्ये हा मिळतो, विच इज अ व्हेरी 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 गुड डील. तुमच्या व्हॅनिटीमध्ये हा मस्कारा असलाच पाहिजे. बिकॉज एक आणखीन गोष्ट, ते स्टेजचा माहिती आहे तो व्हायरल मस्कारा जो मला खूप आवडतो, जो ट्युबिंग मस्कारा आहे, तशा प्रकारचा हा मस्कारा आहे. हा तुम्ही पाणी इथे लावलं आणि असं केलं तर इझिली तो रिमूव्ह होतो. असे पांडा आईज नाही होत तुमचे. तर त्याचं रिमूव्हल पण खूप मस्त आहे आणि ॲप्लिकेशन पण खूप मस्त आहे. सो येस, हे होतं माझं लास्ट प्रॉडक्ट आणि या सुंदर प्रॉडक्टसोबत आपण हा जो मंथली फेवरेट्स व्हिडिओ आहे तो इथेच संपवूया. आय होप तुम्हाला हे सगळे प्रॉडक्ट्स आवडले असतील आणि जर तुम्हाला ट्राय करायचे असतील तर जसं मी सांगितलं, मी सगळे टॅग केलेले आहेत, तुम्ही तिथून चेक करू शकता. आणि आय रिअली होप की तुम्हाला माझे रेकमेंडेशन्स, माझा हा व्हिडिओ आवडला असेल. जर तसं असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि येस, जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खूप 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 थँक्यू. आता पण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. खरंच मला खूप चीड येतं या ड्रिल मशीनवरती.